Hello students, I am Anita Patil. Subject Environment Education and Water Security. Students, in today's lecture we will going to see land as a resource in 4th chapter Natural Resources. Land is a very valuable resource. You know that provide food, fiber, medicine, wood and other biological materials needed for mankind. Land is a resource generating area on which people depends. If land is utilized carefully, it can be considered a renewable resource. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण लँड ॲज अ रिसोर्सेस म्हणजेच जमीन एक नैसर्गिक स्रोत या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. हा उपघटक चौथं प्रकरण जे आहे नैसर्गिक संसाधने यामधलं आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे काय होत आहे तर लागवडीस योग्य जमिनीची मागणी वाढत आहे. जमीन ही एक काय आहे, एक बहुमूल्य नैसर्गिक स्रोत आहे आणि त्यापासून मानवाला अन्नधान्य, धागे, औषधे, लाकूड व अन्य आवश्यक जैविक साहित्य मिळते. जमीन ही संसाधनांची पुनर्निर्मिती करणारा स्रोत असून लोक त्यावर अवलंबून असतात. जमिनीचा काळजीपूर्वक वापर केल्यास तो पुनर्निर्मितीक्षम स्रोत होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की जमीन ही एक खूप मोठा म्हणजेच बहुमूल्य नैसर्गिक स्रोत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला त्यापासून कितीतरी प्रकारची उत्पादनेही मिळत असतात. लँड इज अ फायनाईट अँड व्हॅल्युएबल रिसोर्स ओपन विच वी डिपेंड्स फॉर आवर फूड, फायबर अँड फ्युएल वूड. म्हणजेच पहा, जमीन ही अमर्याद व बहुमूल्य असा स्रोत आहे. आपण आपले अन्न, वस्त्र, धागे आणि इंधन यासाठी जमिनीवरच अवलंबून असतो. द नेक्स्ट, लँड डिग्रेडेशन म्हणजेच काय तर जमिनीचा ऱ्हास. मग जमिनीचा ऱ्हास कशामुळे होतो तर बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ द डिमांड फॉर arable land for producing food and fuel wood is increased. Hence, there is more and more pressure on the limited land resources which are getting degraded due to overexploitation, soil erosion, waterlogging, salinization and contamination of soil with industrial waste like fly ash, press mud or heavy metals which causes degradation of land. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, जमिनीचा ऱ्हास हा कशामुळे होतो तर पहा, वाढत्या लोकसंख्येमुळे काय झालेलं आहे तर लागवडीस योग्य जमिनीची ही मागणी वाढलेली आहे. कारण अधिक अन्न व इंधन हवे आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, मर्यादित अशा जमीन या स्रोतावर अधिक ताण आलेला आहे. या जमिनीचा अतिवापर झाल्याने तिचा कस कमी होत आहे. जमिनीची धूप, पाण्याचा निचरा न होणे, जमीन क्षारयुक्त होणे, तसेच दगडी कोळशाची राख, साखर कारखान्याचे कंपोस्ट व जड धातू असलेला कारखान्यातील कचरा जमिनीवर टाकल्यामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. मेन कॉजेस ऑफ लँड डिग्रेडेशन: डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, overgrazing, salinization, waterlogging, desertification, soil erosion, wetland and landslides. म्हणजेच पहा, अजून असंख्य अशी कारणं आहेत जमिनीचा ऱ्हास होण्याची. त्यामध्ये पहा, जमिनीचा कस कमी होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत तर जंगलतोड, खते, कीटकनाशकांचा अतिवापर, अतिचराई, क्षारता, जमिनीतून पाणी निचरा न होणे, वाळवंटीकरण, मातीची धूप, पडीक नापीक जमीन, दरडी कोसळणे ही आहेत. तर त्याच्यामधलं पहिलं जे रिझन आहे ते पाहूयात. लेट अस सी
The first reason of soil degradation, land degradation, is soil erosion. The removal of top fertile layer of soil by wind and water is called soil erosion. Characteristics of different natural ecosystems depend on the type of the soil. The misuse of various ecosystems lead to the loss of valuable soil. म्हणजेच काय पहा तर मातीची धूप ही कशामुळे होते तर वारा आणि पाण्यामुळे मातीचा वरचा सुपीक थर हा निघून जातो आणि यालाच काय म्हणतो आपण तर मातीची धूप म्हणतात. विविध नैसर्गिक परिसंस्थांचे गुणधर्म हे मातीच्या प्रकारावर अवलंबून असतात. वेगवेगळ्या परिसंस्थांचा दुरुपयोग केल्यामुळे पाऊस व वाऱ्यामुळे मौल्यवान माती नष्ट होत आहे. The second reason of land degradation is causes of soil erosion. Poor farming methods, overgrazing and deforestation are responsible for soil erosion. म्हणजेच पहा दुसरं कारण कोणतं आहे जमिनीचा ऱ्हास होण्याचं तर मातीची धूप होण्याची कारणे. मग ती कोणती आहेत तर शेतीच्या चुकीच्या पद्धती, अतिचराई व जंगलतोड हे मातीची धूप होण्यास जबाबदार आहेत. Then next is mining and soil erosion. Mining and exploration is detrimental to the environment and causes soil erosion. म्हणजेच पहा खाणकाम आणि जमिनीची धूप. खाणकाम हे पर्यावरणासाठी घातक आणि जमिनीची धूप होण्यास कारणीभूत आहे. The main type of soil erosion in the mining areas is due to water erosion and wind erosion. Water causes soil erosion in the rainy season, which extend from June to September. Most soil loss in these areas is associated with water erosion. Wind erosion, accompanied by sandstorm, takes place in the dry season that normally extends from January to April. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो खाणकामादरम्यान जमिनीची धूप ही दोन प्रकारे होते. पाण्यामुळे होणारी धूप आणि वाऱ्यामुळे होणारी धूप. पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप ही पावसाळ्यात होते. ही धूप जून ते सप्टेंबर महिन्यात चालू राहते. या भागातील जास्तीत जास्त जमिनीची धूप ही पाण्यामुळे होते. वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप ही वाळूचे वादळ किंवा वाळवंट यांच्याशी संबंधित आहे. या वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप ही उन्हाळ्यात होते. मग साधारणतः जानेवारी ते एप्रिल दरम्यान वाऱ्यामुळे जमिनीची धूप होते. Topography and soil cover change is due to digging of open cast mines and dumping of rock mass in the form of large heaps. Due to the mass deforestation in mining area, soil gets exposed to further erosion. म्हणजेच पहा खाणकामामध्ये खोदकाम केल्यामुळं काय होतं आहे मातीचे ढिगारे केल्यामुळे भौगोलिक रचना आणि जमिनीच्या आच्छादनाची रचना बदलते म्हणजे टोपोग्राफी. खाणी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्यामुळे जमीन उघडी पडून धूप होण्यास सुरुवात होते. इवन द सॉइल विच इज रिमूव्ड अँड डम्प्ड एल्सवेअर इज एक्सपोज्ड टू फर्दर इरोजन अँड वेदरिंग. म्हणजेच काय पहा तर एका ठिकाणची माती काढून दुसऱ्या ठिकाणी ढीग करून ठेवली तरी जमीन उघडी पडून धूप होण्यास सुरुवात होते. जमिनीची धूप टाळण्यासाठी माती या स्रोताचे संवर्धन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात त्या आता आपण पाहूया. In order to prevent soil erosion and conserve the soil, following conservation practices are carried out. First is counter farming.
सेकंड टेरेसिंग, थर्ड स्ट्रीप क्रॉपिंग आणि फोर्थ विंड ब्रेक्स और शेअर बेल्ट्स. म्हणजेच काय पहा तर पहिलं काय आहे तर कंटूर शेती. दुसरं काय आहे, दुसरी पद्धत कोणती आहे तर उतारावरील शेती. तिसरी शेती कोणत्या प्रकारची आहे तर पट्ट्यापट्ट्यामधील शेती. आणि चौथी आहे वारा अडवणारी झाडे लावणे. म्हणजेच पहा अशा प्रकारची ही जी पद्धती आहेत त्या वापरल्यानंतर काय होणार आहे तर माती या स्रोताचं संवर्धन होणार आहे. देन नेक्स्ट इज द कॉजेस ऑफ लँड डिग्रेडेशन आर एज फॉलोज. म्हणजेच पहा जमिनीची ऱ्हास होण्याची कारणे कोणकोणती आहेत ते आपण आता पाहूया. त्याच्यामध्ये फर्स्ट इज इफ फॉरेस्ट आर डिप्लिटेड द लँड बिकम्स अनप्रोडक्टिव्ह. इंटेन्सिव्ह इरिगेशन लीड्स टू वॉटरलॉगिंग अँड सॅलिनाइज्ड सॉइल ऑन विच क्रॉप्स कॅनॉट ग्रो. Land can be converted into a non-renewable resource when highly toxic industrial and nuclear waste are dumped on it. Farmland is undertreated due to more and more intense utilization. Fifth is when soil is used more intensively for farming, it gets eroded, which is accelerated by wind and rain. Then sixth is the use of more chemical fertilizers poisons the soil and eventually the land becomes unproductive. 7. Due to urbanization and industrialization, degradation of agriculture land and forest land takes place. This is serious loss of will have unfavorable long-term effects on human civilization. The next reason is various autotropogenic activities like large dams, construction of roads and railways lines, unplanned urbanization, mining, etc. are responsible for landslides. Next is desertification is process by which productive potential of arid or semi-arid lands fall by 10% or more. Desertification is characterized by loss of vegetal or depletion of groundwater and soil erosion. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो की जमिनीची ऱ्हास होण्याची कारणे आपण पाहतोय. यामध्ये पहिलं जे कारण आहे जंगलतोड झाल्यामुळे जमीन ही निरुपयोगी होऊन पडीक जमीन निर्माण होतात. अतिसिंचनामुळे जमीन पाणथळ आणि क्षारपड होऊन पिके उगवत नाहीत. म्हणजे अति पाण्याचा वापर केल्यामुळे काय होतं जमीन पाणथळ आणि क्षारपड म्हणजेच क्षाराचं प्रमाण हे जास्त होतं जमिनीमध्ये आणि तिथे पिके उगवत नाहीत. नंतर तिसरं जे कारण आहे ते विषारी औद्योगिक आणि आण्विक कचरा टाकल्यामुळे जमिनीचे काय होतं अपुनर्निर्मितीक्षम स्रोतामध्ये रूपांतर होतं. म्हणजे त्या ठिकाणी आण्विक कचरा औद्योगिक विषारी कचरा जमिनीमध्ये टाकल्यामुळं जमीन ही त्या जमिनीतून पिकांची निर्मिती म्हणजे उत्पादन आपण घेऊ शकत नाही. नंतर चौथं जे कारण आहे ते म्हणजे शेतजमिनीच्या अतिवापरामुळे शेतजमीन धोक्यात आहे. म्हणजे शेतजमिनीचा अतिवापरामुळे काय होतं शेतजमीन ही धोक्यात आहे. नंतर जेव्हा पाचवं जे कारण आहे जेव्हा मातीचा शेतीसाठी अतिवापर केला जातो तेव्हा वारा पाऊस यामुळे धूप अधिक वेगाने होत असते. नंतर सहावं जे कारण आहे ते म्हणजे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन ही विषारी बनून नापीक होत असते. नंतर सातवं जे कारण आहे ते म्हणजे शहरीकरण औद्योगिकरण यामुळे शेतजमीन व वनजमिनीचा ऱ्हास होतो आणि ही हानी जी होत असते ती गंभीर असून त्याचे मानवी जीवनावरती हे विपरीत परिणाम होत असतात. म्हणजे पहा
वाढत्या शहरीकरणामुळे काय होतं असतं की औद्योगिकरणामध्ये वाढ होत असते आणि त्यामुळे औद्योगिकरणासाठी कारखाने उभारले जातात आणि मग तिथं शेतजमिनीवरती कारखाने उभारले जातात, त्यामध्ये वनजमिनीचा उपयोग केला जातो आणि मग काय होतं, त्या जमिनीचा ऱ्हास होतो आणि ही जी हानी आहे ती खूप गंभीर आहे आणि मग त्याचे मानवी जीवनावरती खूप विपरीत परिणाम हे आपल्याला पाहायला मिळतात. नंतर 8वं जे कारण आहे ते म्हणजे वेगवेगळ्या मानवनिर्मित प्रकल्प, जसे की अनियोजित शहरीकरण, म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग न करता शहरीकरण जिथे झालेलं असतं, म्हणजेच मोठी धरणे, रस्ते, रेल्वे रुळांची बांधणी, अनियोजित शहररचना, खाणकाम वगैरे कारणामुळे काय होत असतं, दरडी कोसळण्यास कारणीभूत होतात. नंतर 9वं जे रिजन आहे ते म्हणजे वाळवंटीकरण. ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे शुष्क किंवा निमशुष्क म्हणजे अरीड आणि सेमी अरीड आपण त्याला म्हणतो, जमिनीची उत्पादन क्षमता 10% किंवा अधिक कमी होते. या वाळवंटीकरणामुळे जमिनीवरील वनस्पती नष्ट होतात, तेथील भूजल साठा कमी होतो व जमिनीची मोठ्या प्रमाणात ही धूप होत असते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण जंगलतोड न करता जास्तीत जास्त निसर्गाचं, जंगलांचं रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. देन नेक्स्ट पार्ट इज कन्झर्वेशन ऑफ लँड रिसोर्सेस. म्हणजेच काय तर जमिनीचे संवर्धन आपण कशा प्रकारे करू शकतो, कोणकोणत्या आपल्याला गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे जमिनीचं संवर्धन करण्यासाठी. त्यामध्ये पहा, कन्झर्वेशन ऑफ लँड इज द प्रोसेस ऑफ प्रोटेक्टिंग नॅचरल इकोसिस्टम अँड कन्व्हर्टिंग डेव्हलप्ड लँड टू इट्स नॅचरल स्टेट. As some land has only suffered minor disturbances and other areas have been completely destroyed, a variety of techniques are needed to carry out eco restoration. Some of the most common techniques include preservation, restoration, remediation and mitigation. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, जमिनीचे संवर्धन ही नैसर्गिक जमिनीचे संरक्षण व विकसित जमिनीच्या तिच्या नैसर्गिक स्थितीत रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजेच काय, नैसर्गिक जी जमीन असते त्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी विकसित जमिनीला तिच्या नैसर्गिक स्थितीत रूपांतरित करण्याची एक प्रक्रिया आहे. काही जमिनीत किरकोळ कमतरता असते आणि अन्य एखादी जमीन संपूर्णपणे नापीक झालेली असते. अशा जमिनीचे संवर्धन करण्यासाठी अनेक पर्यावरणपूरक तंत्रे वापरावी लागतात. नेहमी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये संवर्धन, पुनर्स्थापना, पुनरुपचारण व शमन ही तंत्रे समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये मग कोणकोणती तंत्रे आहेत? विच आर दीज टेक्निक्स? फर्स्ट इज प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशन ऑफ लँड as a natural resource by humans can be maintained in its pristine form. Under this form of land conservation, humans would no longer be able to use certain land for human use, but would be able to enjoy it for its natural beauty, which would help protect the land for many years to come. म्हणजेच पहा, कोणकोणती तंत्रज्ञान हे जमिनीचे संवर्धन करण्यासाठी वापरले जाते. त्यामध्ये पहिलं जे टेक्निक आहे ते म्हणजे संवर्धन. मग कशा प्रकारे संवर्धन करायचं आपल्याला जमिनीचं? तर माणसाने एक नैसर्गिक संसाधन म्हणून जमिनीचे जतन न करता ती मूळ स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा स्वरूपाच्या जमिनी संवर्धनामध्ये माणूस जमिनीचा विशिष्ट भाग वापरू शकणार नाही, तर तिच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी उपयोग करू शकेल व त्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये जमिनीचे संवर्धन होईल. देन सेकंड टेक्निक इज रिस्टोरेशन. Another technique used in land conservation is restoration.
which is the process of returning ecosystem and communities to their original natural conditions. In order to restore an ecosystem, scientists must first examine the current environmental status and to research to determine the historical background of the ecosystem. Restoration often includes planting native plants, introducing native animals, restoring streams to their natural flow and removing human infrastructures. म्हणजेच पहा, सेकंड टेक्निक कोणता आहे तर रिस्टोरेशन म्हणजेच पुनर्स्थापन. जमिनीच्या संवर्धनासाठी पुनर्स्थापन हे अजून एक तंत्र वापरले जाते. यामध्ये परिसंस्था व समूहांना त्याच्या मूळ नैसर्गिक स्थितीमध्ये पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते. एखादी परिसंस्था पुनर्स्थापित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पर्यावरणाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून व परिस्थितीची ऐतिहासिक परिस्थिती निर्धारित करण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. पुनर्स्थापनेत अनेक वेळा मूळ प्राणी, वनस्पती तिथे आणणे, जलमार्गाच्या नैसर्गिक मार्गांचे पुनर्स्थापन व मानवी मूलभूत सुविधा ज्या असतात त्या काढून टाकणे याचा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो. नेक्स्ट इज रेमिडिएशन. Remediation is the cleaning of a contaminated area using relatively mild or non-destructive method. We can use a variety of methods for remediation, including chemical, physical, and biological methods to remove contamination. Bioremediation is a more effective method than chemical physical remediation. Bioremediation is the use of naturally occurring or purposefully introduced organism to break down pollutant. म्हणजेच पहा, तिसरे जे टेक्निक आहेत ते कोणतं आहे तर पुनरुपचार. म्हणजे पहा, मवाळ किंवा अविध्वंसक पद्धती वापरून, म्हणजे ज्याचा इफेक्ट हा कमी असणार आहे, म्हणजे अविध्वंसक ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये मग कोणकोणत्या त्या आहेत तर त्याच्यामध्ये पहा, प्रदूषित क्षेत्राची साफसफाई. पुनरुपचारासाठी आपण अनेक पद्धती वापरू शकतो. त्यामध्ये प्रदूषण दूर करण्यासाठी रासायनिक, भौतिक व जैवशास्त्रीय पद्धती समाविष्ट आहेत. त्यामध्ये रासायनिक किंवा भौतिक पुनरुपचारापेक्षा जैविक पुनरुपचार अधिक प्रभावी आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध किंवा विशिष्ट उद्देशाने आणलेले जीव या पद्धतीत वापरले जातात. देन नेक्स्ट पार्ट इज मिनरल्स ॲज अ नॅचरल रिसोर्स. म्हणजेच पहा, खनिजे एक नैसर्गिक संसाधन. A mineral is a natural substance of organic and inorganic origin with definite chemical and physical properties. The mineral resource provide the country with necessary base for industrial development. India is endowed with a rich variety of mineral resources due to its varied geological structure. म्हणजेच पहा, खनिज पदार्थ हा नैसर्गिकरित्या आढळणारा रासायनिक पदार्थ आहे. या पदार्थांना वैशिष्ट्यपूर्ण भौतिक व रासायनिक गुणधर्म असतात. खनिज संसाधने देशाला औद्योगिक प्रगतीचा आवश्यक तो पाया देतात. विविध भूगर्भीय रचनांमुळे भारताला विविध प्रकारच्या खनिज संसाधनांचे संपन्न वरदान हे लाभलेले आहे. म्हणजे पहा, खनिजे हे आपल्या दृष्टीने, मानवाच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत
असतात. म्हणूनच खनिजांना काय म्हणतो आपण, खनिज हे एक नैसर्गिक संसाधन आहे. मिनरल्स ॲज अ नॅचरल रिसोर्स. मग खनिज संसाधनांचे प्रकार कोणकोणते आहेत? On the basis of chemical and physical properties, minerals are grouped into two main categories, such as metallic and non-metallic, which may be further classified as follows. यामध्ये पहा कोणकोणते आहेत टाइप्स ऑफ मिनरल्स, तर मेटॅलिक मिनरल्स अँड नॉन मेटॅलिक मिनरल्स. मेटॅलिक मिनरल्समध्ये कोणकोणते आहेत, तर फेरस minerals, for example Fe and Mn. Non-ferrous minerals, for example Cu and bauxite. Non-metallic minerals कोणकोणते आहेत, तर fuel minerals, for example coal, petroleum, natural gas, etc. And other non-metallic minerals, for example mica, limestone and graphite, etc. म्हणजेच पहा खनिज संसाधनांचे प्रकार कोणकोणते आहेत. रासायनिक व भौतिक गुणधर्मांच्या आधारे खनिजांचे धातू व अधातू असे दोन मुख्य प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्याच्यामध्ये पहा खनिजे ही धातुयुक्त खनिजे असतात आणि दुसरी जी असतात ती अधातुयुक्त खनिजे असतात. मग धातुयुक्त खनिजे कोणकोणती आहेत, तर लोहयुक्त खनिजे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला फेरस मिनरल्स. मग एक्झाम्पल कोणती आहेत त्याची, लोखंड आणि मॅंगनीज. नंतर लोहरहित म्हणजेच नॉन फेरस मिनरल कोणती आहेत, तर उदाहरणार्थ तांबे आणि बॉक्साईट. नंतर अधातू खनिजे कोणकोणती आहेत, म्हणजेच नॉन मेटॅलिक मिनरल्स, फ्युएल मिनरल्स. यामध्ये म्हणजेच इंधन खनिजे, उदाहरणार्थ कोळसा, खनिज, तेल, नैसर्गिक वायू. नंतर अदर नॉन मेटॅलिक मिनरल्स कोणते आहेत, म्हणजेच अन्य अधातू खनिजे कोणती आहेत, तर फॉर एक्झाम्पल मिका, लाइमस्टोन, ग्राफाइट ही आहे ती अदर नॉन मेटॅलिक मिनरल्स आहेत, म्हणजे अन्य अधातू खनिजे आहेत. मग धातू खनिजे म्हणजे काय, मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय, तर metallic minerals are the source of metals such as iron, ore, copper, gold. These are ferrous and non-ferrous metallic minerals. All these minerals which have iron content are ferrous and which do not have iron content are non-ferrous. Then non-metallic minerals. Non-metallic minerals are organic in origin such as fossil fuel which are derived from buried animals, and plant life such as coal and petroleum. Other type of non-metallic minerals are inorganic in origin like mica, limestone, graphite, etc. Minerals are exhaustible over time. Minerals take a longer period to develop, geological, and they cannot be replenished. There is a need to conserve and not to misuse minerals. Both metals and non-metals minerals are used in number of industries. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, धातुयुक्त खनिजे आपण पाहिली. धातू खनिजे म्हणजे काय, तर धातू खनिजे धातूंचे स्रोत असतात. लोखंड, तांबे, सोने इत्यादी त्यात समाविष्ट आहेत. हे लोहयुक्त व बिगर लोहयुक्त खनिजे जे आहेत, लोह असलेल्या खनिजांना लोहयुक्त व नसलेल्या खनिजांना लोहरहित खनिजे म्हणतात. अधातू खनिजे म्हणजे काय, म्हणजेच नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे काय, तर अधातू खनिजे सेंद्रिय खनिजे आहेत. जसे कोळसा व खनिज तेल ही जीवाश्म इंधने गाडले गेलेल्या प्राणी व वनस्पतीपासून निर्माण होतात. अभ्रक, चुना, ग्राफाईट ही अन्य प्रकारची अधातू खनिजे ही असेंद्रिय खनिजे आहेत. कालांतराने काय झालं, खनिजे संपून जातात.
भूशास्त्रीयदृष्ट्या म्हणजे भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या जर पाहिलं, खनिजे विकसित व्हायला दीर्घ कालावधी लागतो आणि गरजेला त्याची पुनर्निर्मिती करता येत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन व योग्य वापर करण्याची गरज आहे, कारण खनिजांचे दुसरे पीक घेता येत नाही. धातू व अधातू खनिजांचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये केला जातो. देन नेक्स्ट इज अवेबिलिटी ऑफ मिनरल्स. म्हणजेच पहा की खनिजांची उपलब्धता कशी होते. मोस्ट ऑफ द मेटॅलिक मिनरल्स इन इंडिया occurs in peninsular platinum regions in the old crystalline rocks. म्हणजेच पहा, भारतातील अनेक धातू खनिजे द्विकल्पीय पठार असलेल्या क्षेत्रात जुन्या स्फटिक स्वरूपात आढळतात. त्याच्यामध्ये पहा, पहिला जो आहे तो कोल. पहिलं खनिज जे आहे ते कोणतं आहे तर कोल. कोल इज वन ऑफ the important minerals used in generation of thermal power and smelting of iron ore. The deposits of coal are found in Jharkhand and Bengal belt. 97% coal is found in the valley of Damodar, Shon and Mahanadiu and Godavari. म्हणजेच पहा, खनिजांची उपलब्धता. त्याच्यामध्ये पहिलं जे खनिज आहे ते म्हणजे कोणतं आहे तर कोळसा. औष्णिक ऊर्जा निर्मिती, लोह गाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खनिजांमध्ये कोळसा हा महत्त्वपूर्ण आहे. झारखंड व पश्चिम बंगालमध्ये कोळशाचे मोठे साठे आढळून येतात. म्हणजे 97% कोळसा हा दामोदर, शोण, महानदी, गोदावरी खोऱ्यात आढळतो. नंतर दुसरं जे खनिज आहे ते म्हणजे पेट्रोलियम. त्यालाच काय आपण म्हणतो खनिज तेल. क्रूड पेट्रोलियम कन्सिस्ट ऑफ हायड्रोकार्बन्स इन लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स वेअरिंग इन केमिकल कॉम्पिटिशन, कलर अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. It is used in internal combustion engines in automobiles. It is rivers located in sedimentary basins of Assam, Gujarat and Mumbai High and Krishna Kaveri basins. म्हणजेच पहा, खनिज तेल जे आहे ते कुठं आढळून येतं तर कच्च्या खनिज तेलात हायड्रोकार्बन्स हे द्रव वायू रूपात विविध रासायनिक मिश्रणात, रंगात व विशिष्ट गुरुत्वात असतात. वाहनांच्या इंजिनामध्ये खनिज तेलाचा वापर अंतर्गत ज्वलनासाठी केला जातो. तेलाच्या खाणी आसाम, गुजरात, मुंबई हाय व कृष्णा कावेरीच्या खोऱ्यात आढळून येतात. तर या खनिजांचा ऱ्हास कशामुळे होतो? डिग्रेडेशन ऑफ मिनरल्स. खनिजांचा ऱ्हास कशामुळे होतो तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट ऑफ मायनिंग ॲक्टिव्हिटी. त्याच्यामधलं पहिलं रिझन जे आहे ते म्हणजे खाण उद्योगांचा पर्यावरणावरील परिणाम. त्याच्यामध्ये पाहिलं तर आपण औद्योगिकरण व विकासासाठी खनिज संसाधने आवश्यक असतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्या खपात वाढ झालेली असून खपाच्या या दराने खनिज पुढील 50 ते 100 वर्षात संपून जातील. खाणकाम आणि खनिजांवर प्रक्रिया करणारे उद्योग पर्यावरणाचा जास्त प्रमाणात ऱ्हास करतात. खनिज उद्योग 5 ते 10% ऊर्जा वापरतो, म्हणून हवा व पाण्याचे प्रदूषण करण्यात या उद्योगाचे महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाणसुद्धा वाढते. आणि खाणकामामुळे काय होतं तर कचऱ्यात अनेक धोकादायक पदार्थ समाविष्ट असतात. खाणकामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या एकूण परिणामांचा गोषवारा म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने सांगता येतो तर पहा, तर कोणकोणती म्हणजे त्याचे परिणाम झाल्यामुळे कोणकोणत्या गोष्टीवर त्यांचा परिणाम होतो तर पहा, त्याच्यामध्ये फॉरेस्ट आर डिस्ट्रॉयड. सेकंड, माइंड लँड बिकम अनप्रोडक्टिव्ह. लोकल पीपल लूज देअर लँड्स.
Peoples are forced to migrate and are economically impoverished. Rivers are polluted. Air and water pollution occur after mining. म्हणजेच पहा, वनांचा नाश होतो, खाणजमिनी नापीक होतात, स्थानिक लोकांच्या जमिनी जातात, लोक स्थलांतरित होतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतात, नद्या प्रदूषित होतात, खाणीमुळे हवा व पाण्याचे प्रदूषण होते. म्हणजे पहा, खाण उद्योगांचा पर्यावरणावरील परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर नेक्स्ट इज एनर्जी रिसोर्स, म्हणजेच ऊर्जा स्रोत. तर ऊर्जा स्रोत म्हणजे काय, तर मिनरल फ्युएल आर इसेन्शियल फॉर जनरेशन ऑफ पॉवर रिक्वायर्ड बाय अर्बन एरियाज, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट अँड अदर सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. मिनरल फ्युएल लाईक कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस and other nuclear energy minerals are the conventional energy source of energy and are non-renewable resources. They will completely used up in the future. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा स्रोत शहरी भाग, शेती, उद्योग, वाहतूक या व इतर क्षेत्रामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी खनिज इंधने आवश्यक आहेत. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत व ते अपुनर्नवीकरणीय आहेत. हे भविष्यात पूर्णपणे वापरले जाणार आहेत. म्हणजेच पहा, एखाद्या देशातील ऊर्जेचा वापर हा सामान्यपणे त्या देशाच्या विकासाचा निर्देशांक समजला जातो, कारण विकासाच्या सर्व प्रक्रिया या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपलब्ध ऊर्जेवर अवलंबून असतात. विकसनशील आणि विकसित देशामधील प्रतिव्यक्ती ऊर्जा वापरामध्ये खूपच फरक आहे. अर्थात विकसित देशामधील प्रतिव्यक्ती ऊर्जा वापर हा तुलनेने खूप जास्त आहे. म्हणजे पहा, जे विकसित देश आहेत म्हणजे डेव्हलपिंग कंट्री आणि विकसनशील म्हणजे अंडर डेव्हलपिंग कंट्री. मग विकसित देश जे आहेत, डेव्हलपिंग कंट्री जे आहेत, त्या देशामध्ये ऊर्जेचा वापर हा प्रत्येक व्यक्ती हा विकसनशील देशातील व्यक्तीपेक्षा त्याचा ऊर्जेचा वापर हा जास्त असतो. म्हणजेच पहा, अगदी सुरुवातीला मानवाने वापरलेली जी ऊर्जा आहे, तंत्रज्ञान म्हणजे विस्तव. मग ऊर्जेचा शोध कसा लागला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामध्ये विस्तव, आग यामुळे जी उष्णता निर्माण झाली तिचा वापर मानवाने अन्न शिजवणे, पाणी तापवणे यासाठी केला. त्यानंतर हळूहळू वारा आणि जलविद्युत यांचाही उपयोग मानवाने केला. वाफेच्या इंजिनचा शोध लागला मुळे काय झालं, लाकडांऐवजी कोळसा वापरण्यात आला. नंतर या कोळशाच्या ऐवजी तेल वापरण्यात आलं. तेलाला महत्त्व आल्यामुळे तेल उत्पादक देशांनी विकसनशील व विकसित देशांना अटी घातल्या आणि तेल व इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती ह्या निर्धारित केल्या म्हणजे फिक्स त्यांच्या किमती केल्या आणि त्यामुळे त्या देशांना महत्त्व प्राप्त झालं आणि त्यांचा निर्देशांक हा वाढला. ऊर्जेचे स्रोत हे प्रामुख्याने पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय अशा दोन प्रकारात विभागलेले गेलेले आहेत. म्हणजेच कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. यातील पुनर्नवीकरणीय स्रोत वापरण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे काय होतं, जग गंभीर ऊर्जेच्या समस्येला तोंड देत आहे. त्यावर मात करण्यात येईल. जगात असलेल्या ऊर्जेच्या व इतर पर्यायांचा म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विचार करावा लागण्याची गरज आहे. हे अट सत्य आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणकोणते आहेत? अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजेच काय, तर संपुष्टात न येणारे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, वॉटर एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे. म्हणजेच मग या ज्या ऊर्जा आहेत त्यांचा आपण वापर केला पाहिजे आहे. म्हणजे पर्यायी ऊर्जा जी आहे त्यांचा वापर आपण वाढवला पाहिजे. फर्स्ट इज सोलार एनर्जी. यूजिंग सोलार सेल्स, सोलार कुकर, वॉटर हीटर, power plants are must. Second, wind energy. Third, hydropower. Fourth, tidal energy. Fifth, ocean thermal energy. म्हणजे ह्या ज्या
एनर्जी आहेत त्यांचा वापर किंवा ते ऊर्जा स्रोत आहेत त्यांचा वापर करण्याचा, त्या ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याचा विचार आपण केला पाहिजे. नंतर जिओथर्मल एनर्जी, बायोमास, बायोगॅस म्हणजेच पृथ्वीच्या पोटातील भूगर्भातील उष्णता. नंतर बायोमास म्हणजे जैवभार म्हटलं जातं त्याला. नंतर बायोगॅस तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बायोमास म्हणजेच काय? इट कॅन बी आयदर बी युज्ड डायरेक्टली वाया कंबशन टू प्रोड्यूस हीट or indirectly after converting it to various forms of biofuel like burning. म्हणजेच वाढलेल्या झाडांचा उपयोग प्रत्यक्ष जाळण्यासाठी केला जातो किंवा अप्रत्यक्षपणे त्याचे रूपांतर इतर गोष्टीमध्ये करून त्यांचा वापर ऊर्जेसाठी करतात. नंतर नेक्स्ट इज कन्झर्वेशन ऑफ मिनरल्स. म्हणजेच पहा की तुम्ही कशा पद्धतीने खनिजांचे संवर्धन करू शकता. यामध्ये द मिनरल रिसोर्सेस आर बिगिन रॅपिडली कन्झ्युम रिसायकलिंग ऑफ मेटल स्क्रॅप लाईक आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, झिंक, लीड एक्सेट्रा शुड बी एनकरेज्ड अँड फॅसिलिटेड. म्हणजेच पहा खनिजांचे संवर्धन, खनिज संसाधनांचा खप हा वेगाने वाढतो आहे. त्यामुळे लोखंड, तांबे, जस्त, ॲल्युमिनियम, सिसे इत्यादी धातूंच्या भंगाराचा पुनर्वापर होण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मग नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग कसा करायचा? सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. किमान ऊर्जेचा वापर किमान पर्यावरणीय आघात करून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या धोरणांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे हे नक्की. म्हणजेच काय तर संसाधनांचा वापर होण्यासाठी मदत व सुधारणा करण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत. काही त्यापैकी एकदम छोट्या आहेत. उदाहरणार्थ आपण घराबाहेर जाताना लाईट्स बंद करणे. तसेच काही मोठ्या पद्धतीसुद्धा आहेत. उदाहरणार्थ आपण घरामध्ये किंवा आपल्या महाविद्यालयात किती प्रमाणात नैसर्गिक ऊर्जेचा वापर केला पाहिजे याचा हिशोब ठेवणे. आणि छोट्या मोठ्या पद्धतीने आपण पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करू शकतो. म्हणजेच पहा वी शूड रिथिंक आवर एनर्जी स्ट्रॅटेजीज टू सॅटिस्फाय आवर नीड्स with minimum use of energy with environmental impacts. There are number of practical steps that all of you can take to help protect and improve the sustainable use of resources. Some are very small steps like putting off the lights when you go out of the room, implementing energy audit for household or in your college or school. म्हणजेच पहा घरातील गरज नसलेल्या वस्तू न टाकता आपण संवर्धनासाठी योगदान देऊ शकतो. ज्या वस्तू परत वापरता येतील, पुनर्प्रक्रिया करता येतील किंवा दुरुस्त करता येतील त्या न फेकता त्याचा वापर करावा. प्रत्येकाने चालणे, सायकल चालवणे किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करणे आणि पर्यावरणाला घातक वस्तू किंवा घातक वेस्टर्न याचा वापर न करणे आणि या गोष्टींचा कटाक्षाने वापर केल्यास प्रत्येकजण हा पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो. म्हणजेच पहा वी कॅन कॉन्ट्रीब्यूट इन कन्झर्वेशन बाय नॉट थ्रोईंग अननेसेसरी हाऊसहोल्ड आर्टिकल्स. इन्स्टीड दे कॅन बी रियूज्ड or recycled. Walking, cycling or using public transportation. Avoiding environment damaging goods or wasteful packaging are activities which are environment friendly. मग व्यवसाय करत असताना आपल्या चांगल्या सवयी कोणकोणत्या आपण लावून घेतल्या पाहिजेत? गुड बिझनेस प्रॅक्टिस कोणत्या असल्या पाहिजेत? तर त्यामध्ये पहा व्यावसायिक आणि विक्रेत्याने पर्यावरणपूरक गोष्टी कराव्यात असा ग्राहकांचा दबाव येत आहे. एक जागरूक ग्राहक बना. स्वतःच्या जीवनशैलीत बदल, ग्राहकांचा दबाव आणि स्वतःची पर्यावरणीय जबाबदारी ओळखून वागला तर कारखानदारीमध्ये बदल शक्य असतो. पण हा दबाव जर नसेल तर शाश्वत उपाय शक्य होत नाही.
आपण प्रत्येकजण हा बदल घडवून आणण्यासाठी जबाबदार आहोत. म्हणजेच एक छोटंसंच उदाहरण इथे द्यायचं झालं ते म्हणजे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर. तर आपण प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करता त्याला पर्यायी कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. आपण बाजारामध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या मागितल्याच नाही पाहिजेत. म्हणजे जर ग्राहकांची मागणीच नसेल तर तो दुकानदार प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणार नाही. आणि कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की प्लॅस्टिकचं डिकम्पोजिशन म्हणजेच विघटन हे होत नाही आणि त्याचे दुष्परिणाम हे फार भयानक आहेत. नंतर काय करू शकतो तर नैसर्गिक संसाधन जतन करण्यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो. म्हणजेच पहा, रोल ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल इन कन्झर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. डिफरंट नॅचरल रिसोर्सेस लाईक फॉरेस्ट, वॉटर, soil, food, minerals and energy resources play an important role in the development of nation. With small individual efforts, we can help in conserving our natural resources to a large extent. The following ways can be adopted in order to conserve resources. म्हणजेच पहा, वने, पाणी, माती, अन्न, खनिजे, ऊर्जा ही सर्व नैसर्गिक संसाधने आहेत. आपल्या देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपण व्यक्तिगत पातळीवर छोट्या गोष्टी करू शकतो आणि या स्रोतांचे जतन मोठ्या प्रमाणावर करू शकतो. यासाठी पुढील गोष्टी करता येतील. यामध्ये पहा, काय करू शकतो आपण व्यक्तिगत पातळीवरती. कन्झर्व वॉटर म्हणजे कन्झर्वेशन ऑफ वॉटर, पाण्याचे जतन करा. मग काय करायचं आहे आपल्याला यामध्ये, डू नॉट कीप दी वॉटर टॅप रनिंग व्हायल ब्रशिंग, शेविंग, वॉशिंग और बाथिंग. म्हणजेच दात घासताना, दाढी करताना, कपडे भांडी धुताना, आंघोळ करताना नळ चालू ठेवू नका. नंतर इन वॉशिंग मशीन फिल दी मशीन ओनली टू दी लेवल रिक्वायर्ड फॉर युअर क्लोथ. म्हणजे पहा, वॉशिंग मशीनमध्ये आपल्या कपड्यांना आवश्यक तेवढेच पाणी भरा. देन इन्स्टॉल वॉटर सेविंग टॉयलेट्स दॅट यूज नो मोर दॅन 6 लिटर पर फ्लश. म्हणजेच पहा, प्रत्येक वेळी 6 लिटरपेक्षा जास्त पाणी जाणार नाही अशा टाक्या ह्या टॉयलेट्स म्हणजे शौचालयामध्ये बसवा. देन चेक फॉर वॉटर लीक्स इन पाईप्स अँड टॉयलेट्स अँड रिपेअर देम प्रॉपरली. म्हणजेच पाईपलाईन ज्या आहेत टॉयलेट्समधल्या यामधले गळणारे नळ, पाईप नीट दुरुस्त करून घ्या. देन रियूज दी सोप वॉटर फ्रॉम वॉशिंग ऑफ क्लोथ फॉर गार्डनिंग एक्सेट्रा. म्हणजेच कपडे धुतलेले साबणाचे पाणी आहे ते बागेसाठी किंवा इतरत्र पुन्हा वापरा. देन वॉटर दी प्लांट अँड दी लॉन्स इन दी मॉर्निंग or evening when the evaporation losses are minimum. म्हणजेच बाग आणि हिरवळ म्हणजे लॉन यांना पाणी सकाळी किंवा संध्याकाळी घाला, कारण बाष्पीभवनाचा वेग हा जो असतो तो सकाळी आणि संध्याकाळी हा कमी असतो. नेक्स्ट इज इन्स्टॉल अ सिस्टीम टू कॅप्चर रेन वॉटर. पावसाचे पाणी धरून ठेवणारी प्रणाली म्हणजेच पद्धतीचा वापर करा किंवा ती बसवा. देन ऊर्जा कशी आपल्याला कन्झर्व करायची आहे, म्हणजे एनर्जी कशी सेव्ह करायची, एनर्जी कन्झर्व कशी करायची. तर पहा, टर्न ऑफ दी लाईट्स, फॅन्स अँड अदर ॲप्लायन्सेस वेन नॉट इन यूज. यूज लाईट ॲज मच ॲज पॉसिबल फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस लाईक सनलाईट. ड्राय क्लोथ्स इन सन इन्स्टेड ऑफ ड्रायर. Use of solar cooker for cooking, which will be more nutritious and will save the LPG expenses. म्हणजेच पहा, ऊर्जा जतन करत असताना काय करायचं आहे आपल्याला, दिवे, पंखे व इतर उपकरणे वापर नसताना बंद करायची आहेत. शक्य होईल तेवढा नैसर्गिक प्रकाश म्हणजेच सूर्यप्रकाश वापरा. धुतलेले कपडे ड्रायरऐवजी उन्हात वाळवा. अन्न शिजवण्यासाठी सोलार कुकर वापरा. हे अन्न पौष्टिक असते आणि गॅसचा खर्चही वाचेल. देन बिल्ड हाऊसेस विच प्रोव्हिजन
for sunlight which will keep the house warmer and will provide more light. म्हणजेच पहा, घर बांधताना सूर्यप्रकाश घरात येईल अशी रचना करा. यामुळे घर उबदार राहील व उजेडही मिळेल. यूज बायसिकल और वॉक डाऊन इन्स्टेड इफ युझिंग व्हेकल्स. म्हणजेच पहा, सायकलचा वापर करा, चालत जा, वाहनांचा वापर शक्यतो कमी करा. देन यूज पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वेन एव्हर पॉसिबल. तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतूचा वापर करा. देन कंट्रोल द यूज ऑफ एअर कंडिशनर्स. एअर कंडिशन म्हणजे एसीचा वापर हा नियंत्रित करा. देन रिसायकल अँड रियूज ग्लास, मेटल अँड पेपर्स. काच, धातू, कागद यांचा पुनर्वापर करा व नंतर पुनर्चक्रीकरणासाठी द्या. देन नेक्स्ट इज प्रोटेक्ट दी सॉईल. जमिनीचे रक्षण कसं करायचं, त्यासाठी कोणकोणती गोष्टींची काळजी घ्यायची आपल्याला, तर ग्रो डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स, हर्ब्स अँड ट्रीज इन युअर गार्डन. म्हणजेच तुमच्या बागेत निरनिराळ्या शोभेची झाडे, औषधी वनस्पती आणि वृक्ष लावा. सेकंड इज ग्रो ग्रास इन दी ओपन एरिया विच विल बाइंड दी सॉईल अँड प्रिव्हेंट इरोजन. म्हणजेच मोकळ्या जागेत गवत लावा, त्यामुळे मुळे जी आहेत ती माती धरून ठेवतील आणि जमिनीची धूपही थांबवतील. देन मेक कंपोस्ट फ्रॉम किचन वेस्ट अँड यूज इट फॉर दी गार्डन. स्वयंपाकघरातील कचऱ्यांचे खत करा व ते बागेत वापरा. देन डू नॉट इरिगेट प्लांट्स यूजिंग स्ट्रॉंग फ्लो ऑफ वॉटर ॲज इट वूड वॉश ऑफ दी सॉईल. यूज ड्रीप इरिगेशन इफ पॉसिबल. म्हणजेच पहा, झाडांना पाणी घालताना जोरदार फवारा मारू नका, त्याने काय होतं, माती वाहून जाते. शक्य असेल तर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करा. देन प्रमोट गुड प्रॅक्टिसेस. म्हणजेच पहा, चांगल्या सवयी लावून घ्यायचेत आपल्याला. त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा डू नॉट वेस्ट फूड. अन्न वाया घालवू नका. जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्या ताटामध्ये वाढून घ्या. रिड्यूस द यूज ऑफ पेस्टिसाइड्स. कीटकनाशकांचा वापर खूप कमी करा. थर्ड इज यूज ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. जैविक खतांचा वापर करा. यूज ड्रीप इरिगेशन. ठिबक सिंचन वापरा. ईट लोकल अँड सीजनल व्हेजिटेबल्स. स्थानिक आणि सीजनल म्हणजे हंगामी भाज्या खा. देन कंट्रोल पेस्ट बाय यूजिंग बायोपेस्टिसाइड्स. म्हणजेच किडीसाठी जैविक कीडनाशक वापरा. म्हणजे बायोपेस्टिसाइड्सचा वापर तुम्ही कीड नियंत्रणासाठी केला पाहिजे. नंतर पहा, इक्विटेबल यूज ऑफ रिसोर्सेस फॉर सस्टेनेबल लाईफस्टाईल. म्हणजेच पहा, शाश्वत जीवनशैलीसाठी संसाधनांचा योग्य वापर आपल्याला केला पाहिजे. म्हणजेच पहा, जगामध्ये 2 मोठे गट पडलेले आहेत, अधिक विकसित आणि कमी विकसित देश. या 2 गटातील अंतर कमी झालं पाहिजे. अधिक विकसित देशात जगाच्या फक्त 22% लोक राहतात, पण ते एकूण संसाधनांच्या 88% नैसर्गिक संसाधने वापरतात. म्हणजेच पहा, ऊर्जेच्या 73% एकूण ऊर्जेच्या 73% ऊर्जा वापरतात आणि त्यांच्याकडे एकूण पैशापैकी 85% पैसा आहे आणि ते भरपूर प्रदूषण करतात. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, या उलट काय, कमी विकसित देशामध्ये अगदी कमी किंवा बेताची औद्योगिक वाढ आहे आणि त्यांच्याकडे जगातील एकूण लोकसंख्येच्या 78% लोकसंख्या आहे. ते फक्त 12% नैसर्गिक संसाधने वापरतात. एकूण ऊर्जेच्या 27% ऊर्जा वापरतात आणि त्यांच्याकडे जगातील एकूण पैशांपैकी फक्त 15% पैसा आहे. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, ही अशी जी दरी आहे ऊर्जा वापरण्याची, ती खूप मोठी दरी आहे
सर्वात श्रीमंत देश म्हणजे विकसित देश आहे त्या देशामधील लोक हे खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करतात. श्रीमंत देश अधिक श्रीमंत झालेले दिसून येतात आणि गरीब देश हे अधिक गरीब झालेले आहेत. या दोघांमधील दरी कमी होणे हे गरजेचे आहे, तरच शाश्वत विकास होईल. मग या समस्येवरील उपाय म्हणजे काय आहे तर संसाधने, पैसा यांचे न्याय्य वाटप झाले पाहिजे. यासाठी सर्व जगाचे, सर्व देशांचे एकमत झाले पाहिजे. अशाश्वत विकासाची 2 मुख्य कारणे जी आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहा, गरीब देशांमधील अधिक लोकसंख्या. श्रीमंत देशांमधील लोक संसाधनांचा अतिवापर करतात. या श्रीमंत देशांनी संसाधनांचा वापर कमी केला पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे की गरीब व श्रीमंत देशांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर सामायिकपणे केला तरच शाश्वत विकास होईल. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, the rich countries will have to lower down their consumption levels. Need of the hour is fair sharing of resources between rich and poor, which will bring our sustainable development for all. म्हणजेच सर्वांनी नैसर्गिक संसाधनांचा जर सामायिकपणे वापर केला तरच शाश्वत विकास हा शक्य होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. आपला 4थं जे प्रकरण आहे ते इथं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. 5व्या प्रकरणाचं नाव आहे डिझास्टर्स. थँक यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ.